गणित दिले बघा, एका टेबलाची छापील किंमत ₹7500 आहे. छापील किमतीवरती 9/202% सूट आहे. तर तो टेबल किती रुपयास मिळेल? असा प्रश्न दिला. सर्वप्रथम ह्याची शॉर्ट ट्रिक सांगतो. त्याच्यानंतर ह्याचा कन्सेप्ट समजून घेऊ आणि हे 9/202 ह्याचा पण एकदा सोक्ष-मोक्ष लावून देऊ. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे गणित आले तर त्रास होणार नाही. बघा ट्रिक्स कशा प्रकारची आहे? छापील किमतीवरती 9/202 2/2 कॅन्सल करा म्हणजे 9% डिस्काउंट आहे. म्हणजे ₹100 ची गोष्ट ₹9 कमीने विकली म्हणजेच किती रुपयाला विकली? 91 ला विकली. पण त्यांनी काय म्हटलं, की हे ₹100 जे आहे ते ₹100 नसून 7500 आहे. तर तुम्हाला त्यांनी विचारलेलं किती रुपयास मिळेल? म्हणजे ₹91 बरोबर किती? तिरकस गुणाकार करा. इथे किती येणार आहे? 7500 गुणिले 91 छेदामध्ये किती? 100. हे 2 शून्य घटले, हे 2 शून्य घटले. तर मग 75 गुणिले जर 91 केले तर किती येतील? 5 आणि 7 अधिक 9 5 45 हातचे आले 4 9 7 63 आणि 4 67 यांची बेरीज केली 5 2 हातचा आला 1 8 6825 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. आता याचा कन्सेप्ट समजून घेऊ. पहिले तर जे फ्रॅक्शन दिसत आहे तुम्हाला 9 गुणिले 2/2. आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? टक्केवारी. सध्या ही गोष्टी विसरून जा. 9 2/2 वरती आपण फोकस करूया. कशावरती? 9 गुणिले 2/2. आता इथे काय आहे? गुणाकार हा शब्द दिलेला आहे. सॉरी, गुणाकार हे चिन्ह दिलेलं आहे. जर असं असेल तर काय करायचं? जे काही गुणाकाराने उत्तर येणार आहे म्हणजे याचं उत्तर किती उत्तर येणार आहे? याचं उत्तर येणार आहे 9. 2/2 म्हणजे 1. बरोबर किती येईल? 9. समजा ह्याच्याच जागी 9 2/2 फक्त एवढंच दिलं असतं आणि आता होण्याचे चान्सेस जास्त वाढलेले आहेत. कारण की हा पॅटर्न तुम्हाला कळालेला आहे. आता परीक्षेमध्ये हा पॅटर्न विचारला जाऊ शकतो. 2/2 ह्याचा अर्थ काय होतो? तर ह्याचा अर्थ नेहमी लक्षात ठेवा 9 अधिक 2/2 असा अर्थ होतो त्याचा. जिथे काहीच चिन्ह नाहीये सध्या, आपल्याला वाटतं तिथे गुणाकार असेल, पण फ्रॅक्शनमध्ये हा असा रिप्रेझेंट होतो. ठीक आहे. मग इथे किती येणार आहे? 2/2 म्हणजे 1 येईल. म्हणजे 9 अधिक 1 बरोबर किती येणार आहे? 10. बरं तसं नाही कळालं तर काय करायचं? अशा कंडिशनमध्ये ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 9 दुनी 18 आणि हे 2 ॲड करायचे म्हणजे 20 छेदामध्ये किती येतील? छेदामध्ये येतील 2. 20 छेदामध्ये 2 म्हणजेच किती येतात? 10. बघा हे 10 आणि हे 10 दोघांचा अर्थ सेमच आहे. किंवा ह्याच्याच जागी उद्या चालून असं पण येऊ शकतं 9 4/2. मग 9 4/2 हे जर आलं तर आपण डायरेक्ट इथे भागाकार करायचा. किती येणार आहे? 2 म्हणजेच 9 गुणिले 2 18 होतील. जर ह्याच्याच जागी 9 4/2 आलं तर ह्याचा अर्थ काय होतो? ही बेरीज समजा. नेहमी लक्षात ठेवा ही काय असणार आहे? जर 9 4/2 असं आलं तर ह्याला काय करणार तुम्ही? नेहमी बेरीज करायची कारण की इथे कुठलंही चिन्ह नाही आहे. मग इथे काय होणार? 4/2 यांचा जर तुम्ही भागाकार केला तर तो 2 येईल. म्हणजे इथे केलं तर किती येईल? 11. ठीक आहे, हे 11 येईल. बरं तसं नाही ट्राय करायचं तर असं ट्राय करा. या दोन संख्याचा गुणाकार होणार 9 दुनी 18 आणि हे 4 मिळवले 22 छेदामध्ये जे छेद होता तोच. मग इथे किती येणार आहे? 11 आणि हे समान झालंय. म्हणजे आपण जे करत आहोत ते समान आहे. आता हा कन्सेप्ट कळाला. डायरेक्ट आता उरलेला काहीच कन्सेप्ट नाही. बघा छापील किमतीवरती तुम्हाला किती कळालं आहे? 9%. 9 2/2 एवढे टक्के काय दिलेलं आहे त्यांनी? डिस्काउंट दिलेला आहे. किती? 9 गुणिले 9 गुणिले लिहायचं राहा, विसरू नका. 9 2/2 एवढं टक्के डिस्काउंट दिलेला आहे. मग हे काय काढलं आपण? 9 गुणिले 1 म्हणजेच किती? 9%. डायरेक्ट 9% डिस्काउंट म्हणजे सूट दिलेली आहे. काय दिलेलं आहे तुम्हाला? छापील किमतीवरती सूट दिलेली आहे. मग ह्या चिन्हाचा अर्थ काय होतो? या चिन्हाचा अर्थ होतो पर्सेंट म्हणजे भागीला 100. मग हे चिन्ह दिसलं तर भागीला 100 करायचं. मग ही काय असते तुमची मूळ किंमत. ही काय असते तुमची मूळ किंमत किंवा खरेदी किंमत किंवा ह्या कंडिशनमध्ये ज्याच्यावरती सूट दिली आहे. इथं काय दिलंय? छापील किमतीवरती एवढी सूट दिलेली आहे. मग ही काय असणार आहे तुमची? मूळ किमतीच्या ऐवजी छापील किंमत असणार आहे. काय असणार आहे? ज्याच्यावरती सूट दिली ती छापील किंमत आहे. मग किती रुपयाची? अंश काय आहे? 9 2/2% म्हणजे 100 वरती 9ची सूट. मग ₹100 जर छापील किंमत असेल आणि त्याच्यावरती
₹9 सूट दिली असेल, तर ती गोष्ट ₹91 विकल्या गेली असेल किंवा आपण ती गोष्ट ₹91 टेबल तो ₹91 खरेदी करू शकतो, असा त्याचा अर्थ होतो. पण त्यांनी दिलंय, की हा ₹100 नसून हे ₹7500 आहे आणि तुम्हाला विचारलेलं 91 बरोबर किती? तिरकस गुणाकार करा. किती येणार आहे? x बरोबर 7500 गुणिले 91 आणि छेदामध्ये 100. आपण आताच उत्तर काढलेलं आहे 6825. हे काय असणार आहे? त्याचं उत्तर असणार आहे. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर तुम्ही बिंदास आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पाठवा. ही आपली 59ची मंथली मेंबरशिप आहे. त्याच्यामध्ये एक ऑटो पेचं ऑप्शन आहे. जर मंथली पेमेंट करायचं नसेल तर ते कॅन्सल करून घ्या. आपलं एक WhatsApp चॅनलसुद्धा आहे. धन्यवाद.